आजपर्यंत फक्त मी ऐकलं होतं गुरुचरित्र पारायणाबद्दल की खूप अनुभव येतात हे वाचन चालू असतानाच, खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आणि खरंच मी यावेळेस ना मी पहिल्यांदाच केलं पण मी हे अनुभवलं. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ. तर आज माझ्या घरी गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे. जे मी 7 दिवसाचं साप्ताहिक पारायण केलं होतं त्याची सांगता आहे. आणि आता पूजा वगैरे तर केलेलीच आहे, सगळी तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही म्हणाल सगळ्यात मेन गोष्ट, जर गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे तर असं कोणी टी शर्टवरती राहतं का? तर साडी घातली, सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली आणि घरात एवढी काम आहेत. 12च्या अगोदर आरती करायची असती, नैवेद्य दाखवायचा असतो आणि एक जोडीला जेवायला पण बोलवले. सो ते पण येणार आहेत. आता बाहेरून कोणाला जेवायला बोलवलं तर त्यांना उशीर करून चालणार नाही. म्हटलं 11:30 पर्यंत ताटं वाढूनच घेईल. प्लस सगळ्यांना सकाळचा टिफिन बनवून दिला, दोघा मुलांना, दीदींना, यांना चौघांचा टिफिन 7 वाजता बनवून त्यांना रेडी करून पाठवून दिलं. तिथून पुढं झाडून वगैरे काढून घर वगैरे स्वच्छ करून आंघोळ करून देवपूजा सगळ्यात आधी करून घेतली. मग स्वयंपाकाला लागले. कपडे भांडे तर बाकीचे अजून. तर आता तिकडे पुरण शिजायला घातलेले आणि इथं देवपूजा सुद्धा झालेली, आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेतली. बघा किती छान आणि प्रसन्न वाटते. आणि माळा करून घेतली, एकच माळा करून घेतली कारण आज तेवढा टाईम नाही. बघू संध्याकाळच्या वेळी करून घेईल बाकीच्या. कारण गुरुचरित्र पारायण चालू असताना नित्यसेवा पण चालू ठेवायची असते असं म्हणतात. माझ्याकडे काही स्वामीचरित्र नव्हतं, नाही आहे आजपर्यंत. मी फक्त माळाच करायचे. पण मग आता इथून पुढे स्वामीचरित्र पण आणणार आहे. मग नियमितपणे नित्यसेवा होईल. स्वामीचरित्राचे 3 अध्याय आणि 11 माळा असं नियमित वाचावं लागतं म्हणे. तर ती स्वामींची नित्यसेवा असते. तर आता देवपूजा करून घेतलेली मी आणि आता पटकन किचनमध्ये लागणार आहे स्वयंपाकाला. तर पुरणाचा स्वयंपाक करते आणि एक जोडी जेवायला पण सांगितलेले मी. तर 12च्या अगोदर आपल्याला आरती करून नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे, त्याच्यामुळे आता खूप घाई आहे. चला मग पटकन आता सगळी कामं झाली, स्वयंपाक झाला, पुरणपोळ्या करून झाल्या, पोळ्या लाटून घेतल्या, तळून घेतल्या. माऊ आली होती, माऊनी मदत केली मला. माऊनी पोळ्या भाजल्या आणि मी लाटून दिल्या. आता देवाला ताटं करू आणि आरतीची तयारी करूया. आता इथं किचन ओट्यावरती बघू शकता, इकडे भजे केलेले आहेत, खाली डब्यात ठेवलेत, कुरवडी पापड तळून घेतलेला आहे, छानपैकी आमटी केलेली, कुकरमध्ये भात लावलेला आहे आणि पोळ्या सुद्धा लाटून झालेल्या आहेत. म्हणजे सगळं झालेलं आहे. रस सुद्धा काढून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आता नैवेद्याची ताटं काढून घ्यायची आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा, म्हणजे आरती करून घ्यायची अगोदर, नंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा. आणि आता आरती पण झालेली आहे बघा इथं. प्राणसमायुक्त पचानन्ततुलिना ओम सहनावतु सहनवनवतु सहवीरं करवावतु तेजस्विनावधीतमस्तु महाविदुषावधि. ओम शांती शांती. तर आता दुपारचे 1 वाजले सगळं आवरता आणि माऊ तात्यांना पण यायलाही उशीर झाला आणि जेवायलाही. तात्या थांबले नाही जास्त वेळ, लगेच जेवण झालं की गेले. कारण ते पण स्वाध्याय परिवारमध्ये आहेत आणि ते पण खूप भावभक्ती करतात, भाऊफेरी करतात. त्याच्यामुळे त्यांना त्यांचा कार्यक्रम संध्याकाळी होता म्हणून ते लगेचच गेले. माऊ बसली होती थोडा वेळ गप्पा मारत, पण मला जास्त काही व्लॉग शूट करता आला नाही त्यांच्यासोबत. कारण घरात एवढं काम ऑलरेडी, सकाळी टिफिन वगैरे बनवून नंतर स्वयंपाक सगळं, त्याच्यामुळे मला आधीच उशीर झालेला होता. आणि 12 वाजायच्या अगोदर आरती करून नैवेद्य दाखवणं आणि त्यांना जेवायला वाढणं गरजेचं होतं. तरी कट टू कट झालं, थोडंसं 12च्या पुढे गेलंच म्हणा. आणि असं झालं आजचं. तर मला एक सांगावं असं वाटतं, माझा गुरुचरित्र पारायणाचा अनुभव म्हणजे मी केंद्रातून जेव्हा गुरुचरित्र घेऊन आले ना, तेव्हा त्या ताईने मला सांगितलं होतं की मराठी भावार्थ जो दिलेला आहे तो नाही वाचला तरी चालतं, डायरेक्ट
तुम्ही तो अध्याय वाचून घ्या. पण मला असं वाटतं की जर पहिल्यांदा कोणी गुरुचरित्र करत असेल ना, तर त्याने मराठी भावार्थ नक्की वाचावा. तेव्हाच त्याला गुरुचरित्राचा अर्थ कळतो. आपण मराठी भावार्थ वाचून जर पुढचा अध्याय वाचनाला सुरुवात केली तर आपल्याला त्याचा अर्थ समजतो. आणि जर आपण कुठला ग्रंथ वाचतोय तर त्याचा अर्थ काय आहे, त्यातमध्ये आपल्याला काय सांगितलेले, काय शिकवलेले ते कळणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळं मी तरी म्हणजे सुरुवातीचे 2-3 अध्याय मला काही समजलेच नाहीत खरं सांगायचं तर, कारण ते ओवीमध्ये लिहिलेलं असतं ते, त्याच्यामुळे एवढं काही लक्षात आलं नाही. आणि म्हणून मग मी काय केलं, मी नंतर मराठी भावार्थ वाचून पुढं अध्याय वाचायला सुरुवात केली. त्याच्यामुळं मला सगळं समजलं, कळलं काय आहे ते. आणि मेन म्हणजे आपण जे वाचतोय ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जर कोणी पहिल्यांदा करणार असाल तर मराठी भावार्थ वाचून पुढे वाचा. थोडा वेळ लागेल पण आपण जे वाचतोय ते आपल्याला कळेल. आणि जेव्हा आपल्याला ते काय सांगितलेले त्यातमध्ये ते कळतच नाही ना, तेव्हा जांभळ्या येतात, झोप लागते, आळस येतो आणि वाचन होत नाही. पण त्यातमध्ये जे काय सांगितलंय ते जर आपल्याला कळलं ना तर आपल्याला पण उत्सुकता राहते की काय अजून काय काय आहे पुढं ते जाणून घेण्याची, वाचनाची पण उत्सुकता राहते. आणि मेन म्हणजे आपण करतो ते पूर्ण आपल्या डोक्यात घुसतं, म्हणजे की आपल्याला पण कळतं आपण काय वाचतोय किंवा त्यात काय सांगितलेलं आहे ते सगळं. आणि असा माझा अनुभव होता. नियम खूप सारे असतात त्याच्यामुळे होईल नाही होईल असं वाटत होतं, कारण मुलं पण घरी होते, परत स्कूल, त्यांचं टिफिन वगैरे. पण झालं, छान झालं, चांगला अनुभव होता आणि पूर्ण झालं. थोड्या फार काही नकळत चुका झाल्या आणि झाल्या असतील, होतातच माणूस आहे म्हटल्यानंतर, पण पुढे जाऊन अजून सुधारणा करेल. अजून श्रावण महिन्यात प्रयत्न करणार आहे. पण श्रावण महिन्यात होईलच असं नाही, कारण श्रावण महिन्यात गौरी गणपती पण असतात, पावसाळा असतो, मुलांची शाळा असते, परीक्षा असते, त्याच्यामुळं तर बघूया, झालं तर करूया, नाही झालं तर मग पुढे कधीतरी करूया. तर चला, आता दुपारचे 1:30-2 वाजलेले. माऊ सोबत गप्पा मारत बसली. माऊ नंतर ना माऊ गेली आणि आता भांडे एवढे पडलेले आहेत की चक्कर यायचं.